भाजीपाला तर आता काही एवढा व्यवस्थित येतच नाही. मग आपल्याकडे ऑप्शन राहतो तो कडधान्याचा. मग त्याच्यासाठीच मी मटकी भिजत टाकलेली होती, तिला छान असे मोड आलेले होते. मग तीच बनवायचा विचार केला. मी मसाला वाटून घेतला. त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, मिरची, मसाला आणि हळद टाकून छान प्रकारे बारीक वाटून घेतला. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं, त्याला छान फोडणी दिली. मग मसाला टाकला. मसाला छान तेल येईपर्यंत परतवून घेतला. तेल आल्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेली मटकी टाकून घेतली आणि लागेल तेवढं पाणी टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त छान अशी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेतलं. आणि आपला गावरानी बेत म्हणजेच भाकरी. भाकरी इथं बनवणं काय सोपं नसतं, पण जमल्या तर मग एकदम सोप्या असतात, पटकन होऊन जातात, जास्त वेळही लागत नाही. पोळींचं कसं असतं, कणिक भिजवा, मग त्याला आटा, मग भाजा. त्यापेक्षा भाकरी एकदम सोप्या असतात बनवायला. फक्त त्या थोडा वेळ जास्त मळावे लागतं, पण एकदा पीठ मळून घेतलं की मग पटापट बनून जातात. हा एवढा स्वयंपाक मी फक्त अर्ध्या तासात केला. जास्त वेळही लागत नाही. जास्त भाकरी असल्या की मग जास्त वेळही लागत नाही स्वयंपाकाला. पीठ मळा आणि भाकरी थापा असं होऊन जातात. मी एक खट्टीच पीठ मळून घेते, म्हणजे घडी पीठ मळावे लागत नाही आणि हातही खराब होत नाही. छान प्रकारे पीठ मळलं गेलं की मग भाकरीही छान फुगतात आणि फाटतही नाही थापताना. जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही. मऊसूत गोळा झाला की भाकरी एकदम छान सोपी जाते थापण्यासाठी. इथे माझी भाकर थापून झालेली. आता तिला भाजायला घ्यायची. तवा पूर्ण असा गरम पाहिजे तरच ती भाकरी छान अशी फुगते. म्हणून भाकरी करायला घ्यायचं त्यावेळेसच तवा गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवून द्यायचा आणि फुल गॅसवरच भाकरी भाजायची. भाकरी टाकल्यानंतर वरतून पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावल्यानंतर लगेच उलटवायची, म्हणजे कशी छान पोपडा येतो भाकरीला. आता तुम्ही बघू शकतात की माझ्या भाकरीला किती छान पोपडा आलेला आणि फुगलीही किती प्रकारे मस्त आहे, अशी पूर्ण चारी साईडने फुगलेली. इथे आपली भाकरी भाजी बनवून तयारी. चला आम्ही करतो एन्जॉय. बाय. आजसाठी एवढंच.